नमस्कार. ग्लोबल साहित्य सफर मधलं आजचं हे दुसरं पुष्प. आज मी आपल्याशी प्रसिद्ध फ्रेंच लेखक विक्टर ह्युगो याची जगप्रसिद्ध जी कादंबरी आहे ले मिझराब याविषयी बोलणार आहे. प्रथम मी आपल्याशी थोडा वेळ ह्युगोबद्दल बोलेन आणि मग कादंबरीकडे वळीन. विक्टर ह्युगो हा जगप्रसिद्ध फ्रेंच लेखक. आपल्या 60 वर्षांच्या वाङ्मय कारकिर्दीत ह्युगोनं कवी, कादंबरीकार, नाटककार आणि एकूणच लेखक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि जागतिक वाङ्मयामध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं अढळ स्थान निर्माण केलं. विक्टर ह्युगोचा जन्म 1802 साली पूर्व फ्रान्समधील एका गावात झाला. ह्युगोचे वडील नेपोलियनच्या लष्करात मोठ्या हुद्द्यावर काम करत होते, पण त्यांची नोकरी होती फिरतीची. त्यामुळे काही वर्षांनी ह्युगोची आई ह्युगोबरोबर पॅरिसमध्ये राहायला आली. त्यानंतर वयाची 25 वर्षे पूर्ण होण्याआधीच त्याच्या आयुष्यात विशेष लक्षणीय घटना घडल्या. एक म्हणजे त्याने कायद्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 17व्या वर्षीच ह्युगोने आपल्या भावाची मदत घेऊन एक नियतकालिक सुरू केलं. जिच्यावर त्याचं अति मनस्वी प्रेम होतं ती त्याची आई त्याच्या वयाच्या 19व्या वर्षीच वारली. त्यानंतर लगेच त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्याने स्वतःच्या 20व्या वर्षी आपल्या बालमैत्रिणीबरोबर लग्न केलं. तो 21 वर्षाचा असतानाच त्याची पहिली कादंबरी म्हणजे 1823 साली प्रसिद्ध झाली आणि दुसरी द स्लेव्ह किंग ही 1826 साली. त्याला फ्रेंचमध्ये बक जार्गल असे म्हणतात. 19व्या शतकातील सुरुवातीच्या काळातला प्रसिद्ध फ्रेंच लेखक फ्रांकाईस शाटरब्राइन याचा ह्युगोवर कमालीचा प्रभाव होता. शाटरब्राइन हा वाङ्मयातील रोमॅन्टिसिझम या चळवळीच्या अग्रस्थानी होता. 1826 ते 1840 या कालखंडात ह्युगोनं कवितांचे 5 खंड प्रकाशित केले. यामुळे फ्रान्सचा एक महत्त्वपूर्ण कवी म्हणून त्याचं नाव झालं. खरं सांगू का की ह्युगोला लेखक आणि कवी म्हणून तरुण वयातच कीर्ती मिळाली बघा. मग त्यांनी नाटक लेखनास सुरुवात केली, नाट्यलेखनाला, आणि त्याची पहिली काही नाटकं त्यांच्या वेगळेपणामुळे खूप गाजली. त्यामुळे ह्युगोचं नाटककार म्हणूनही मोठं नाव झालं. आपण बघितलं तर 1843 सालापर्यंत ह्युगोने जवळजवळ 10 नाटकं लिहिली आणि त्यातली बहुतांशी नाटकं बरीच लोकप्रिय ठरली. खरं सांगू का की निव्वळ स्वानंद आणि व्यवसाय म्हणून ह्युगोने साहित्य निर्मिती कधीच केली नाही. तर त्याचे स्वतःचे राजकारण, समाजकारण याविषयी काही स्पष्ट विचार होते आणि त्यामुळे राजेशाही, लोकशाही, स्त्रियांचे अधिकार आणि त्यांना समान वागणूक, सामाजिक अन्याय, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आणि त्यासाठी विनामूल्य शिक्षणाची सोय, मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध वगैरे राजकीय आणि सामाजिक विषयांविषयी त्याला नुसतीच आस्था नव्हती, तर त्यासंबंधी त्याच्या मनात सतत अस्वस्थता असे आणि म्हणूनच त्याने साहित्याद्वारे आपले विचार मांडले आणि राजकारणात नुसता रस नाही तर भागही घेतला. 1851 साली नेपोलियनच्या पुतण्याने म्हणजेच लुई नेपोलियननं फ्रान्समध्ये सत्ता काबीज केली. त्यामुळे ह्युगो प्रचंड अस्वस्थ झाला बघा. त्याने तर एकदा राजाला देशद्रोही म्हणून असं उघडपणे म्हटलं, पण त्यामुळे मग त्याला फ्रान्स सोडून परागंदा व्हावं लागलं. लुई नेपोलियननं 1859 साली बऱ्याच विचारवंतांना माफीचा प्रस्ताव पाठवून दिला आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी तो स्वीकारला देखील, पण ह्युगो त्याला मात्र बदला नाही आणि तो फ्रान्सला परत आला. तो लुई नेपोलियनचा पाडा होऊन लोकशाही परत प्रस्थापित झाली तेव्हाच, म्हणजे 1870 साली. 1870ला फ्रान्सला परत आल्यावर ह्युगोला फ्रान्सनं डोक्यावर घेतलं, कारण तो एक खरोखरचा हिरो होता. तो नॅशनल असेंब्ली आणि सिनेटवरही निवडून आला. पण लोकांचं कसं असतं बघा की गंमत म्हणजे 1872ची फेरनिवडणूक तो हरला.
परत 1876ला तो सिनेटची निवडणूक जिंकला, पण 1878ला त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि त्यामुळे त्याच्या शेवटच्या सिनेट वारीत तो फार काही करू शकला नाही. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे मात्र की या सगळ्या राजकीय धामधुमीत युगोचं लिखाण सतत चालू होतं आणि 1885 साली युगोचा निमोनियाने वयाच्या 83 वर्षी मृत्यू झाला आणि अवघं पाश्चात्य विश्वच शोकसागरात बुडून गेलं. आपल्या 83 वर्षाच्या आयुष्यात युगोनं भरघोस आणि चतुरस्र असं लेखन केलं बघा. कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, विडंबनं, महाकाव्य, गीतं, इतिहास, टीका, ललित लेखन, राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांचं विश्लेषण, हे केवढं विविधांगी लेखन आहे बघा, नाही का? युगो हा उत्तम रेखाचित्रकार होता आणि त्यानं जवळपास 4000 रेखाचित्र काढली आहेत, जी एका म्युझियममध्ये आजही ठेवलेली आहेत आणि आपल्याला बघायला मिळतात. आधी सांगितल्याप्रमाणे युगो हा लोकशाही मूल्य आणि सामाजिक आणि आर्थिक समता याविषयी अतिशय आग्रही असणारा असा एक मोठा विचारवंत देखील होता. युगोबद्दल जगभर किती आदर आणि प्रेम आहे याचे पुरावे आपल्याला अगदी जागोजागी मिळतात बघा. 1882 साली त्याच्या हयातीतच युगोचा 80वा वाढदिवस सगळ्या फ्रान्सने मोठ्या दिमाखात साजरा केला. पॅरिसमध्ये त्या प्रित्यर्थ एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. म्हातारा युगो आपल्या घराच्या खिडकीत बसला होता आणि या मिरवणुकीमार्फत त्याला मानवंदना देण्यात आली बघा. ही मिरवणूक इतकी मोठी होती की युगोच्या खिडकीसमोरून जायला तिला 6 तास लागले. त्याचवेळी पॅरिसमधील एका प्रमुख चौकाला त्याचं नाव देण्यात आलं. आता हे बघा ना की फ्रान्सच्या चलनावर युगोचं छायाचित्र छापलं गेलं. फ्रान्स आणि लक्झेंबर्गमधली त्याची घरं आज म्युझियम म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या नावाची शाळा त्याच्या जन्मस्थानी अजूनही कार्यरत आहे. क्युबेक सिटी आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरातील रस्त्यांना त्याचं नाव देण्यात आलं आहे. युरोपमधल्या इटली, बेल्जियमसारख्या देशात त्याचे पुतळे आपल्याला सापडतात. क्युबामधील एका उद्यानाला त्याचं नाव देण्यात आलं आहे. हे एवढंच नव्हे तर अमेरिकेतील कॅन्सस या राज्यातील एका गावाचं नावच त्याच्यावरून ठेवण्यात आलं आहे, युगो टाउन म्हणून. बेजिंगमध्ये देखील त्याचा पुतळा आहे. आणि हे तर काहीच नाही, व्हिएतनाममधील एका पंथामध्ये तर युगोला संत मानतात. युगोला खरं म्हणजे साहित्य सम्राटच म्हटलं पाहिजे, पण त्याचा राजेसाहेबबद्दल असणारा संताप आणि प्रखर विरोध लक्षात घेता ते तसं न म्हटलेलंच बरं मला वाटतं. पण जागतिक वाङ्मयात ज्या काही थोड्या लेखकांना महान म्हणता येईल त्यामध्ये मात्र विक्टर युगोचा निःसंशय समावेश होतो. अनेक लेखकांच्या आणि वाचकांच्या पिढ्यांवर युगोच्या लेखनाचे संस्कार झालेले आहेत. अल्बर्ट कामू, चार्ल्स डिकन्स, फ्योदोर दोस्तोव्स्की यासारख्या अनेक मातबर लेखकांवरचा युगोचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. आजही त्याच्या कविता, कादंबऱ्या आवडीने वाचल्या जातात. त्याच्या नवनव्या आवृत्तींसकट हे लक्षात ठेवा. त्याच्या कादंबऱ्या आणि नाटकांनी ऑपेरा आणि बॅले सादर करण्यासाठी, लिहिण्यासाठी, नवीन रचना तयार करण्यासाठी कित्येक संगीतकारांना प्रेरित केलं आहे. क्रॉमवेल आणि हर्नानी ही नाटकं, द कंटेम्प्लेशन्स अँड द लिजंड ऑफ सेंचुरीज यासारखे कविता संग्रह, द लास्ट डे ऑफ अ कंडेम मॅन, द टॉयलर्स ऑफ द सी, द मॅन हू लाव्स, 93 यासारख्या युगोच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. पण ज्यामुळे त्याचं नाव जगभर झालं त्या 2 कादंबऱ्या म्हणजे द हंचबॅक ऑफ नॉत्रदाम आणि अर्थातच आपण आज ज्यावर बोलणार आहोत ती युगोची सर्वात लोकप्रिय आणि सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणजे ले मिझराब. ले मिझराब ही इतकी प्रसिद्ध आहे की तिचं नाव ऐकलेलं नाही असा वाचक विरळाच. ल मिझराब याचा अर्थ इंग्रजीमध्ये रेचेड असा होतो खरा, त्यामुळे त्याला मराठीत आपण रंजले गांजलेले असं म्हणू शकतो. ही कादंबरी प्रसिद्ध झाली 1862 मध्ये. आपल्याला मी मगाशी सांगितलंच आहे की 1851 ते 1870 या काळात युगो फ्रान्समध्ये नव्हता.
त्यामुळे ही कादंबरी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा युगो बेल्जियममधल्या गर्सन या शहरात राहत होता. या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड 1815 ते 1834-35 असा काहीसा आहे. हिला जरी इतिहासाची पार्श्वभूमी असली तरी तिला ऐतिहासिक कादंबरी म्हणणं माझ्या मते जरा धाडसाचंच होईल. जॉन वॉल्जा एका गुन्हेगाराची ही कथा आहे. अर्थात ज्यामुळे त्याला तुरुंगवास घडतो त्या कृत्याला गुन्हा म्हणायचं का, इथपासून खरी सुरुवात आहे. गरीब शेतकरी असलेला वॉल्जा एके दिवशी त्याच्या बहिणीच्या लहान मुलांची होणारी उपासमार सहन न होऊन एका दुकानातून ब्रेडचा एक मोठा तुकडा चोरतो. पण तो दुर्दैवाने पकडला जातो आणि त्याला या चोरीबद्दल 5 वर्ष कारावासाची शिक्षा होते. तिथून पळायचे बरेच अयशस्वी प्रयत्न केल्यामुळे त्याचा तुरुंगवास वाढत जातो आणि शेवटी तो जेव्हा सुटतो तेव्हा 19 वर्ष उलटून गेली असतात आणि साल असतं 1815. वॉल्जामध्ये तुरुंगवासामुळे अर्थातच बराच फरक झालेला असतो. तो तुरुंगातून सुटून एका गावाच्या आश्रयाला येतो, काही काम बघण्यासाठी, काम मिळतं का बघण्यासाठी. पण त्याला कोणी आसरा देत नाही, त्याला कुठेही थारा मिळत नाही. कारण त्याच्या कागदपत्रावरून त्याने तुरुंगवास भोगलेला आहे हे लगेचच कळतं लोकांना. शेवटी हताश आणि उद्विग्न होऊन वॉल्जा रस्त्यावरच उघड्यावर झोपतो. त्या गावचा धर्मगुरू अतिशय दयाळू असतो आणि वॉल्जाला असं उघड्यावर झोपलेलं बघून त्याचं हृदय द्रवतं आणि तो वॉल्जाला आपल्या घरात आसरा देतो. तर वॉल्जा काय करतो की रात्री त्याच्या घरातलं काय चांदीचं सामान घेऊन तो पळतो, पण परत त्याच्या दुर्दैवाने पकडला जातो. मग पोलीस त्याला पकडतात आणि त्या धर्मगुरू म्हणजेच बिशप समोरून उभं करतात. हा बिशप अतिशय भला माणूस असल्यामुळे त्याला वॉल्जाची दया येते आणि ते पोलिसांना असं सांगतो की त्याने जे चांदीचं सामान वॉल्जाला भेट म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे पोलिसांचाही नाईलाज होतो आणि ते वॉल्जाला सोडतात. बिशप त्या चांदीच्या सामानातल्या 2 मोठ्या समया खरोखरच वॉल्जाला भेट देतो आणि असं सांगतो की बघ बाबा, तुला आता परमेश्वराने असं वाचवलं आहे, तर त्यामुळे यापुढे तरी तू असे सगळे भलते मार्ग सोडून चांगले मार्ग अवलंबून चांगलं आयुष्य घालवलंस तरच मग या परमेश्वराच्या दयेला काहीतरी अर्थ येईल ना. पुढची सगळी कादंबरी ज्या वॉल्जाच्या पुढच्या आयुष्याची कहाणी आहे. गुन्हेगार म्हणून त्याच्या माथी बसलेला शिक्का त्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतो. गुन्हेगारीचा त्याचा भूतकाळ त्याचा कधीही पिच्छा सोडत नाही, पण तरीही त्याचा चांगुलपणाचा हा प्रवास जो आहे ना, तो चालूच राहतो. जॉन वॉल्जाच्या या खडतर प्रवासाची ही आपल्याला भावूक करणारी कहाणी आहे. या प्रवासाचा काळही बराच मोठा आहे बघा, म्हणजे साधारणतः 20-22 वर्षांचा. या प्रवासात त्याच्यावर कुठले कुठले प्रसंग येतात, त्यांना तो कसं तोंड देतो, या प्रवासात तो काय काय शिकतो, त्याचा कुणाकुणाशी संबंध येतो आणि शेवटी काय होतं, याची सगळी उत्तरं या कादंबरीत मिळतात. 6.5 लाखाहून अधिक शब्द असलेली 1260 पानांची प्रचंड आवाका असणारी कादंबरी वाचणं म्हणजे फारच कठीण काम आहे असं कोणाला वाटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण ही कादंबरी अतिशय वाचनीय आहे. पण नुसती वाचनीय नाही तर त्याही पलीकडे जाऊन ती अतिशय भावणारी आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच युगोनं त्याचं हे कादंबरी लेखनाचं उद्दिष्ट पूर्णपणे विशद केलं आहे. तो म्हणतो की सो लॉंग ॲज देअर शॅल एक्झिस्ट बाय रिझन ऑफ लॉ अँड कस्टम a social condemnation which, in the face of civilization, artificially creates hells on earth and complicates a destiny that is divine with human fatality. So long as 3 problems of the age, the degradation of man by poverty, the ruin of woman by starvation, and the dwarfing of childhood by physical and spiritual night, are not yet solved, as long as in certain regions social asphyxia shall be possible. In other words, and from yet more extended point of view,
So long as ignorance and misery remain on earth, books like this cannot be useless. त्याचं असं पूर्ण भाषांतर नाही करत, पण युगो जे म्हणतोय ते आपल्याला मी सांगतो. तो असं म्हणतोय की जोवर मनुष्य प्राणी प्रगतीच्या प्रक्रियेत कायदा आणि रूढी यांचा वापर करून समाजातील एखाद्या घटकाला कमी लेखतो, त्याची निर्बस्थना करतो आणि अशा तऱ्हेने पृथ्वीवर एक कृत्रिम गोंधळाचे वातावरण निर्माण करून जे भवितव्य विधात्याच्या हाती आहे असे आपण मानतो, असं जे आपण मानतो, त्यात गुंतागुंत निर्माण करून स्वतःच्या नाशाप्रत जातो. जोवर दारिद्र्यातून जन्मलेली दुर्दशा, कुपोषणामुळे आलेले स्त्रियांचं नष्टचर्य आणि लहान मुलांचं भौतिक आणि सांस्कृतिक बाबतीत होत असलेलं संकुचन, या त्रिसूत्रीचे प्रश्न सुटत नाहीत. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत अज्ञान आणि दुःख या पृथ्वीवर वास्तव्य करीत आहेत, तोपर्यंत अशी पुस्तकं ही कधीच निरुपयोगी किंवा संदर्भहीन ठरू शकत नाहीत. यावर आणि काय बोलायची गरज आहे का? हे सगळे विषय आजही केवढे ज्वलंत आहेत हे आपण सगळे जाणतोच की. जगाच्या कित्येक भागात हे प्रश्न आहेतच अजूनही. या कादंबरीचा पट इतका विशाल आहे की त्याचा आवाका प्रथमदर्शनी ध्यानात येणं अशक्यच आहे. फ्रान्सच्या त्या काळातल्या अस्थिर राजकारणाची आणि समाज जीवनाची हिला पार्श्वभूमी असल्यामुळे त्याचे बरेच संदर्भ त्या कादंबरीत येतात आणि तिथे ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा या कादंबरीच्या कथानकावर आणि यातील व्यक्तींवर परिणाम होतो. अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी भरलेली कादंबरी आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या उतारांवर वॉल्जाच्या आयुष्यात येणारी ही अनेक माणसं आहेत आणि त्यांचे वॉल्जाशी निर्माण झालेले भावसंबंध या कादंबरीत अत्यंत समर्थपणे रेखाटले आहेत बघा. ही कादंबरी वाचनीय तर खरीच, पण म्हणून त्याचं कथानक नेहमीच गतिशील आहे असं मात्र बिलकुल नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे कादंबरी लिहिण्यामागचा युगोचा हेतू स्पष्टच आहे आणि फक्त करमणूक करणं हे त्यात बसतच नाही बघा. गरीब शोषित वर्गांचे यथार्थ चित्रीकरण या कादंबरीत आहे आणि समाजाला या पीडित वर्गाचं भान येऊन त्या समाजाने त्याच्यासाठी काही ठोस पावलं उचलली पाहिजेत, हाही युगाचा उद्देश होताच. त्यामुळे या विषयावरच्या विवेचनामुळे, उपदेशामुळे म्हणा, कधीकधी कथानकाचा वेग मंदावतो. पण खरं सांगू का, हे युगाचं चिंतन देखील इतकं प्रभावी आहे की काही वेळा जरी तो कथानकापासून दूर गेला ना तरी ते आपल्याला जराही खटकत नाही. आणि युगोचे विवेचन हे किती खरं आहे ही जाणीव तर आपल्याला होतेच. कादंबरीचा काही भाग जरी असा व्यापला गेला असला तरी एका टीकाकारांनी म्हटल्याप्रमाणे द डायग्रेशन्स ऑफ द जेनियस कॅन बी इझिली पार्डन ॲट लीस्ट वन्स. म्हणजेच विलक्षण प्रतिभावंताचे विषयांतर कमीत कमी एकदा तरी माफ करता येते या न्यायाने आपण त्याचाही स्वीकार करतो. पण गंमत म्हणजे या सगळ्यामुळे कादंबरीची वाचनीयता तर कमी होत नाहीच, पण तिला एक वेगळं परिमाण मिळतं. ती आणखीन उठावदार होते, तिला वजन प्राप्त होतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीत भरपूर व्यक्तिरेखा आहेत. म्हणजे मुख्य व्यक्तिरेखा आणि दुय्यम व्यक्तिरेखाही. मला वाटतं एवढ्या मोठ्या कथापाठालाची ती गरज असेल कदाचित, पण युगोने या सगळ्याच व्यक्तिरेखा विलक्षण ताकदीने रंगवल्यामुळे त्या जिवंत झाल्यात. खरं म्हणजे दुय्यम व्यक्तिरेखा या दुय्यम नाहीतच असं आपल्याला जाणवतं आणि युगाच्या लेखणीचं सामर्थ्य आपल्यासमोर येतं. यात वॉल्जाच्या सतत मागावर असलेला पोलीस इन्स्पेक्टर जो आहे जालवट, त्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ही कादंबरी जरी भाषांतरित मी वाचली असली ना तरी हे भाषांतर मूळ संहितेच्या अगदी जवळ जाणारं असल्यामुळे युगोची भाषा किती परिणामकारक आहे ह्याची जाणीव झाल्यापासून राहत नाही. अर्थात युगो हा फार मोठा कवी होता
आणि त्यामुळे त्याचं कवित्व त्याच्या भाषेत डोकावत असलं तर त्यात आश्चर्य ते काय हो. ह्युगोचे संवाद सरळ, सुटसुटीत आणि सोपे असल्यामुळे लगेच मनाला भिडतात. ही कादंबरी ह्युगोने 5 भागात विभागलेली आहे. वॉल्जरच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पडावानुसार त्याने विभागणी केलेली असल्यामुळे ही बांधणी चांगलीच परिणामकारक झालेली आहे. त्यामुळे आपली उत्कंठा कायम राहते. या कादंबरीत खूप उपकथानकं देखील आहेत बघा. पण ह्युगोने ती इतक्या कौशल्याने मूळ कथानकाशी गुंफली असल्यामुळे त्यामुळे कादंबरीची रंजकता आहे ती अनेक पटीने वाढते. या कादंबरीचा नायक म्हणजे जॉ वॉल्जा. सुरुवातीला जणू सराईत गुन्हेगार वाटणारा, पण नंतर पूर्ण बदललेला. प्रत्येक प्रसंगाला अतिशय धैर्याने तोंड देणारा, कधीही न डगमगणारा, कुठल्या परिस्थितीत आपली माणुसकी आणि चांगुलपणा कधी न विसरणारा, नशिबाने साथ न देऊन देखील त्याच्या भूतकाळामुळे अनेक भलती संकटं येऊन देखील आपल्या मार्गावर अचल असणारा, दयाशील, क्षमाशील, प्रेमळ, तरी कर्तव्य कठोर असणारा जॉ वॉल्जा हा आपल्या हृदयाला भिडणारा नायक आहे बघा. त्याच्या या प्रवासाशी आपण इतके एकरूप होतो ना की देवाने त्याला मारलेला प्रत्येक फटका आपल्याला व्याकुळ करून टाकतो. जागतिक वाङ्मयाच्या इतिहासात जॉ वॉल्जा हा असा एक अविस्मरणीय नायक आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला नुसतं आदरच नाही तर अपार प्रेमही वाटतं. तो आपलाच कोणीतरी जवळचा आहे असं वाटत राहतं. त्याच्या प्रत्येक सुखदुःखात आपण पूर्ण सहभागी होतो. त्याचा हा जीवन प्रवास खोल कुठेतरी आपल्याला स्पर्श करतो आणि भारावून टाकतो. आधी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी 1862 साली प्रसिद्ध झाली. आपल्याला हेही माहिती आहे की त्यावेळी ह्युगो फ्रान्समध्ये नव्हता. पण या कादंबरीची सगळे आतुरतेने वाट बघत होते, कारण या कादंबरीची प्रसिद्धी आधीपासूनच झाली होती आणि ह्युगोचं नाव जगभर झालेलं असल्यामुळे लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या होत्या. प्रकाशनानंतर कादंबरी इतकी लोकप्रिय झाली ना की पहिली आवृत्ती हातोहात संपली. त्याच वर्षी तिची अनेक भाषात भाषांतर प्रसिद्ध झाली आणि कादंबरीचा लौकिक जगभर पसरला. 160 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीची जगातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतींमध्ये गणना होते. तिची लोकप्रियता इतक्या वर्षानंतरही कायमच आहे. ती इतकी वर्ष सतत प्रकाशनात राहिलेली आहे आणि अजूनही तिच्या नवनव्या आवृत्ती निघत आहेत, नवनवी भाषांतरे होत आहेत. आजवर या कादंबरीवर कित्येक चित्रपट निघाले आहेत, अगदी हॉलिवूडमध्ये देखील, आणि ते सुद्धा संगीत प्रधान चित्रपटासकट. कित्येक नाटकं, नभोवाणी नाटकं, टीव्ही मालिका, टीव्ही चित्रपट आलेले आहेत. या कादंबरीवर आधारित अनेक ऑपेरा, बॅलेज, संगीतिका आलेल्या आहेत. तिच्यावर कॉमिक्स निघालेली आहेत, ॲनिमेशन चित्रपट निघाले आहेत, अगदी व्हिडिओ गेम्स देखील आलेत बघा. काही लेखकांनी आपल्या कल्पनेप्रमाणे या कादंबरीचा पुढचा भाग लिहून प्रसिद्धही केला आहे. त्याच्यावरच बेतलेल्या संगीताचे सादरीकरण झाले आहे प्रोग्रॅम्स म्हणून. मला आठवतं की आपल्याकडे काही वर्षापूर्वी संजीव कुमारचा देवता नावाचा हिंदी चित्रपट आला होता आणि त्याच्या कथानकाची मूळ कल्पना या कादंबरीवरूनच घेतलेली आहे. अर्थात चित्रपट लक्षात राहतो तो संजीव कुमारच्या जबरदस्त अभिनयामुळे. साने गुरुजींची दुःखी कथा आहे ना गोड गोष्टीमधली, ती याच कादंबरीवर आधारित आहे. ह्युगोच्या या महान कलाकृतीला फक्त कादंबरीच म्हणणं हे माझ्या मते जरा अन्यायकारच होईल. मानवी जीवनावरचं एक हृदयाला भिडणारं भाष्य आहे. त्यात अन्याय आहे, जुलूम आहे, गुन्हा आहे, अपराध आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, क्रौर्य आहे, शोषण आहे, पराकाष्ठेचं दुःख आहे, पण त्याचबरोबरीनं चांगुलपणा आहे, प्रेम आहे, कर्तव्य आहे, पराकोटीची निष्ठा आहे, जिव्हाळा आहे, दया आहे, क्षमा आहे, आशा आहे आणि विमोचन देखील आहे. मानवी मूल्य
नकाशाच्या वेगवेगळ्या रंगातल्या रेषांपाशी कधी थांबत नाहीत याची प्रखर जाणीव देखील आहे. या कादंबरीत काय नाही का मला सांगा. इतिहास आहे, राजकीय घडामोडी आहेत, त्याचं विश्लेषण आहे, समाज जीवनाचं प्रभावी चित्रण आहे, चिरंतन मानवी मूल्यांविषयी सखोल चिंतन देखील आहे. योगायोगांची मालिकाच या कादंबरीत आपल्याला बघायला मिळते आणि जणू आपल्याला योग सांगतोय की जरी ते आपल्याला योगायोग वाटत असले तरी ईश्वरी रचनेत ते योगायोग नसतात. आपल्याला ते योगायोग वाटतात कारण आपली बुद्धी तेवढीच आहे म्हणून. खरं सांगू का की मानवी जीवनाचा सर्वांगाने वेध घेतलेली ही एक विलक्षण गाथाच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. युगोने स्वतःच असं म्हटलं आहे की दिस बुक इज फ्रॉम वन एंड टू द अदर इन इट्स एंटायरिटी अँड डिटेल्स, अ प्रोग्रेस फ्रॉम इविल टू गुड, फ्रॉम इनजस्टिस टू जस्टिस, फ्रॉम falsehood to truth, from night to day, from appetite to conscience, from corruption to life, from bestiality to duty, from hell to heaven, from nothingness to God. The starting point, the matter, the destination, the soul, the hydra at the beginning, the angel at the end. अगदी हाच विचार बघा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय या प्रार्थनेत पूर्णतया समाविष्ट आहे. पशुत्वापासून मानवाप्रत आणि मानवापासून परमेश्वराप्रत जाण्याचा विचार आणि प्रवास यात अभिप्रेत आहे. प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि टीकाकार V.S. प्रिचेटनं असं म्हटलं आहे की युगोजिनियस was for the creation of simple and recognizable myth. The huge success of Les Miserables as a didactic work on behalf of the poor and the oppressed is due to its poetic and myth-enlarged view of human nature. Hugo himself called this novel a religious book, and it has indeed the necessary air of having been written by God in one of his more accessible and saleable moods. याचा भावार्थ असा की आणि मी त्याचा पूर्ण भाषांतर करत नाही, भावार्थ सांगतो तो असा की योगाला मानवी स्वभावातील कवीच्या हळवेपणाची आणि समाजात प्रचलित असलेल्या पुराण कथांच्या आवडीची पुरेपूर कल्पना होती. ल मिझराब या पुस्तकाद्वारे अशीच एक कथा लिहून त्यानं दारिद्र्य आणि दुःख यांनी रंजल्या गांजल्या लोकांसाठी जनतेत नैतिक मूल्यांचा उपदेशपर प्रचार केला. किंबहुना युगोच्या शब्दात हे पुस्तक म्हणजे अ रिलिजियस बुक म्हणजे एक धार्मिक पुस्तक आहे आणि जणू ते परमेश्वरानेच एका क्षणी मानवाची जवळीक वाटली त्यावेळी लिहिलं आहे की काय असं वाटतं. खरं क्लासिक म्हणजे काय आणि त्याचं सामर्थ्य किती हे अनुभवाचं असेल तर प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे अशी ही एक दैदिप्यमान कलाकृती आहे. इतकी जरी मोठी असली ना तरी माझा आपल्याला असा आग्रह राहील की आपण ही वाचाच. पूर्णपणे हेलावून टाकणाऱ्या ज्या काही अगदी थोड्या कलाकृती जागतिक वाङ्मयात आहेत त्यामध्ये ल मिझराबचं स्थान हे किती वरचं आहे हे आपल्याला कळेल आणि उमगेल देखील असं मला मनापासून वाटतं.